एक पत्नी व्रताचं आचरण करणारे प्रभू रामचंद्र आणि त्याच्या पुढचा भगवान विष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या अनेक पत्नी 16,108 अशी संख्या सांगितली जाते. आणि या 16,108 विवाहाशिवाय गोकुळातील प्रेमिका आणि गोकुळातील गोपी समवेतचे रासक्रीडेचे अनेक प्रसंग. भगवान श्रीकृष्णांचं वैवाहिक कौटुंबिक आयुष्य हे विस्मयकारक, आश्चर्यकारक, अगदी विश्वास वाटू नये, विश्वास ठेवण्यास अशक्य व्हावं, अविश्वसनीय वाटावं एवढं विस्मयकारक वैवाहिक आयुष्य जगणारे भगवान श्रीकृष्ण. आणि असं हे अनेक पत्नी समवेतच त्यांचं वैवाहिक आयुष्य हे सुखासमाधानाचं, सौख्याचं झालं असेल काय? प्रभू रामचंद्रांचं एक पत्नी व्रत आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य, त्यांचं एक पत्नी व्रतात ते राहिले, पण त्यांचं वैवाहिक आयुष्य दुर्दैवानं फारसं सुखासमाधानाचं झालं असेल असं म्हणण्याचं धाडस करवत नाही. सीतामाता आणि प्रभू रामचंद्र यांच्या आयुष्यातील बहुतांश काळ हा वियोगामध्ये आणि विरहामध्येच गेलेला आहे. त्यांच्या विवाहानंतर थोड्याच काळामध्ये त्यांना अयोध्या सोडून वनवास स्वीकारावा लागला. आणि या वनवासामध्ये ते सुखासमाधानाने राहत होते, पण या वनवासामध्ये असतानाच रावणानं सीतामातेचं अपहरण केलं आणि तिला लंकेमध्ये बंदी करून ठेवलं. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांना विरहामध्येच त्यांची काही वर्ष काढावी लागली. आणि रावण वधानंतर जेव्हा ते अयोध्येला परतले, त्यानंतरही काही थोड्याच दिवसांमध्ये एका पर्टानं सीतामातेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला, म्हणून प्रभू रामचंद्रांनी सीतामातेचा त्याग केला आणि तिला वनवासामध्ये पाठवून दिलं. आणि त्यानंतर सीतामातेनं स्वतःला भूमीच्या उदरामध्ये स्वतःला गाडून घेईपर्यंत, म्हणजे स्वतःहून ते पृथ्वी मातेच्या उदरामध्ये गडप होईपर्यंतचा काळ हा त्यांच्या विरहाचा आणि वियोगाचाच काळ होता. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांचं आदर्श असं एक पत्नी व्रताचं प्रभू रामचंद्रांचं हे जे व्रत होतं आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य हे फारसं सुखाचं समाधानाचं झालं असेल असं म्हणण्याचं धाडस करवत नाही. पण श्रीकृष्णाच्या अनेक पत्नी होत्या, 16,108 अशी संख्या आहे असं आपण या आधीच मी सांगितलेलं आहे. आणि त्याशिवाय गोकुळामध्ये राधा नावाची त्यांची प्रेमिका आणि गोपी समवेतचे त्यांचे रासक्रीडेचे अनेक प्रसंग, त्या सगळ्या त्यांच्या प्रेमिका होत्या असं म्हणता येणार नाही. पण तरी सुद्धा त्यांची नावं मात्र, या सगळ्यांचीच नावं, गोकुळातील सर्व या स्त्रियांची नावं भगवान श्रीकृष्णांना चिकटवली जातात. आणि राधेचं नाव तर आहेच. श्रीकृष्णाचा हा भूतकाळ, त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या 8 प्रमुख पत्नी, या पत्नींना त्यांचा श्रीकृष्णाचा हा भूतकाळ माहीत नसेल काय? थोडा तरी माहीत असेलच. आणखी या भूतकाळाचा, श्रीकृष्णाच्या या भूतकाळाचा त्यांच्या नंतरच्या वैवाहिक आयुष्यावर, वैवाहिक जीवनावर काही परिणाम झाला असेल काय? त्यांच्या कुठल्या पण एखाद्या तरी पत्नीनं त्यांच्या या भूतकाळात डोकावून बघून श्रीकृष्णाला दूषण देण्याचा कधी प्रयत्न केला असेल का? किंवा त्यामुळं त्यांच्या नंतरच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या असतील काय? तशा समस्या निर्माण झाल्या असतील असं ऐकिवात तरी नाही. म्हणजे त्याचे उल्लेख, अशी समस्या निर्माण झाल्याचा कुठलाही उल्लेख कुठल्याही ग्रंथामध्ये सापडत नाही. आणि त्यांच्या प्रमुख अशा 8 पत्नी, त्यापैकी रुक्मिणी,
जांबवंती, सत्यभामा ही नावं तर सुपरिचित आहेत. आणि त्याशिवाय असलेल्या पत्नीमध्ये कालिंदी आहे, मित्रविंदा आहे, सत्य आहे, भद्रा आहे, लक्ष्मण आहे. अशा एकूण 8 पत्नी. अशा या 8 पत्नी आणि त्याशिवाय या 8 पत्नी असताना भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या कैदेतून 16,100 कन्यांची सुटका केली. आणि त्यांची सुटका केल्यानंतर त्यांना कुणीच त्यांचे नातेवाईक स्वीकारत नव्हते, आप्तस्वकीय कुणी स्वीकारत नव्हते आणि समाजामध्येही त्यांना दुय्यम कुठलंच स्थान नव्हतं. दुय्यम स्थान सुद्धा होतं असं म्हणता येणार नाही. त्यांना समाजामधून सुद्धा त्यांना जवळजवळ बहिष्कृतच केलं गेल्यासारखं होतं. आणि अशा या कन्यांना, अशा या स्त्रियांना एक आत्मसन्मान मिळवून द्यावा, त्यांना एक प्रतिष्ठेचं स्थान मिळवून द्यावं म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांच्याशी आपलं नातं जोडण्याचा आणि स्वतःच विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा मोठा धाडसी निर्णय होता. समाजाला तो मान्य झालाच असता, सहजासहजी मान्य झाला असता असं नाही. पण भगवान श्रीकृष्णाने समाजाची फारशी चिंता केली नाही. प्रभू रामचंद्रांनी समाजाची चिंता केली, पण भगवान श्रीकृष्णाने समाजाची फारशी चिंता केली नाही. आणि त्यांनी केवळ योग्य काय अयोग्य काय या क्षणी कोणता निर्णय घेणं अधिक योग्य आहे हे बघून त्यांनी निर्णय घेतला. आणखीन त्यांनी या 16,100 स्त्रियांशी स्वतः विवाह करण्याचं धाडसी पाऊल उचललं. पण त्यांच्या या सामुदायिक प्रचंड मोठ्या विवाहाला त्यांच्या 8 प्रमुख पत्नीपैकी कुणीच विरोध केला नसेल काय? तसा विरोध केल्याचं ऐकिवात तरी नाही. म्हणजे स्पष्टपणे असा विरोध झालेला दिसत नाही. श्रीकृष्णाने अत्यंत उदात्त हेतून हा निर्णय घेतलेला होता. पण त्यांची ही उदात्त भावना त्यांच्या 8 पत्नींना सुद्धा समजली असेल असं वाटतं का? कदाचित ती समजली असावी. नाहीतरी परिसाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर लोखंड सुद्धा सुवर्ण झळाळीनं चमकून यावं त्याप्रमाणे थोडीफार उदात्तता ही युगपुरुषाच्या समवेत सहवासात राहिल्यानंतर या त्याच्या पत्नींना सुद्धा त्या उदात्त भावनेचा स्पर्श झाला असेल आणि त्यामुळंच त्यांनी त्याला विरोधी केला नसेल. पण या 8 पत्नी, आता या 8 पत्नीमध्ये आपापसात कधी द्वेष, स्पर्धा, हेवा दावा किंवा ईर्ष्या, मत्सर यांची कधी यांच्या संसाराला लागण झाली नसेलच काय? त्यांच्यामध्ये ईर्ष्या, मत्सर कधीच निर्माण झाली नसतील काय? 1-2 कथा सांगितल्या जातात. विशेषतः सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्या संबंधानं 1-2 कथा सांगितल्या जातात. सत्यभामा ही सुंदरही होती. सर्वात अधिक आपण सुंदर आहोत सर्व त्याच्या राण्यामध्ये. श्रीकृष्णाच्या सर्वच राण्यामध्ये आपण सर्वात अधिक सुंदर आहोत असा तिला गर्व होता, अभिमान होता. आणि ती वैभव संपन्नही होती. ती वैभव संपन्न अशा पित्याची कन्या होती. आणि त्यामुळं तिला आपण इतर सर्व राण्यांपेक्षा आपल्यावर श्रीकृष्णाचं अधिक प्रेम असायला हवं असं एक तिला वाटत असायचं. आणि या भावनेतूनच तिच्यामध्ये आणखीन रुक्मिणीमध्ये थोडेसे मत्सराचे, ईर्षेचे प्रसंग निर्माण झाल्याच्या 1-2 कथा आहेत. त्यापैकी एक अशी की एकदा नारदांनी श्रीकृष्णाला नंदनवनातील पारिजातकाचं एक फूल भेट म्हणून दिलं आणि ते फूल श्रीकृष्णानं रुक्मिणीला भेट म्हणून दिलं. आणखीन हे लक्षात आल्यानंतर, हे समजल्यानंतर सत्यभामा रुष्ट झाली, श्रीकृष्णावरती रुसली. आणि तिनं तिचा रुसवा काढायला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णापुढं तिनं हट्ट धरला की त्यांनी तिला आता नंदनवनातील हा पारिजातकाचा संपूर्ण वृक्षच तिच्यासाठी आणून द्यावा. आणि तिचा रुसवा काढण्यासाठी मग भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला स्वर्गीय नंदनवनातील हा पारिजातकाचा वृक्षच तिला आणून दिला आणि तिच्या प्रांगणामध्ये त्याचं रोपण केलं. म्हणजे अगदी इंद्राशी युद्ध करून त्यांनी तो पारिजातकाचा वृक्ष सत्यभामेसाठी आणला, तिचा रुसवा काढण्यासाठी, आणि तिच्या प्रांगणामध्ये त्याचं रोपण केलं. पण पुढं झालं असं, खरा तिळा तर पुढंच आहे, त्याचं पुढं झालं असं
की हा वृक्ष फुलून आल्यानंतर या वृक्षाची जी फुलं आहेत ती मात्र रुक्मिणीच्या प्रांगणामध्ये पडली. फुलांचा सडा रुक्मिणीच्या प्रांगणात आणि वृक्ष मात्र सत्यभामेच्या प्रांगणात असं घडू लागलं. सुगंध तर सगळीकडेच पसरत होता. म्हणजे सुगंध कैद करून ठेवता येत नव्हता. वृक्षाला कैद करता येतं, सुगंध कसा कैद करणार, हे सत्यभामेच्या लक्षात आलं. जो सगळ्यांचाच आहे, जो श्रीकृष्ण सर्वांचाच आहे, त्याला केवळ आपल्याच पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवणं व्यर्थ आहे. हा प्रयत्नच मुळी व्यर्थ आहे. हे शहाणपण सत्यभामा या प्रसंगामधून शिकली. आणखी तिचा मत्सरही त्याबरोबर गळून पडला. आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी की एकदा आपलं वैभव दाखवून सगळ्या आपल्या सवतींना दिपवून टाकावं म्हणून सत्यभामेनं श्रीकृष्णाची सुवर्ण तुला करण्याचं ठरवलं. आणि मग ती वैभव संपन्न होती. तिनं सुवर्ण तुला करण्याचं ठरवलं. आणि मग ज्यावेळी प्रत्यक्षात सुवर्ण तुला सुरू झाली त्यावेळी भगवान श्रीकृष्ण एका पारड्यामध्ये बसले आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तिनं आपलं सगळं सुवर्ण भांडार रित केलं. शिवाय सर्व अलंकार दागिने ते सुद्धा दुसऱ्या पारड्यामध्ये टाकले. तरी सुद्धा श्रीकृष्ण बसलेलं पारडं काही उचललं जाईना आणि तिचं सर्व रत्न भांडार सुवर्ण भांडार तर संपून गेलेलं. मग ती अगदीच भयभीत होऊन रुक्मिणीलाच शरण गेली आणि रुक्मिणीनं सांगितल्याप्रमाणे रुक्मिणीनं दिलेली केवळ तुळशीची 3 पानं तिनं दुसऱ्या पारड्यामध्ये म्हणजे सुवर्ण अलंकारांच्या या पारड्यामध्ये ठेवली आणि श्रीकृष्ण ज्या पारड्यामध्ये बसलेला होता ते पारडं वर उचललं गेलं. केवळ वस्तूच नव्हे तर वस्तूच्या पाठीमागची भावना सुद्धा वजनदार असते हे सत्यभामेला समजून आलं आणि तिचा गर्व गळून पडला. अशा 1-2 कथा सोडल्या तर रुक्मिणी आणि सत्यभामा काय किंवा इतर श्रीकृष्णाच्या पत्नी काय यांच्यामध्ये कधी हेवे दावे मत्सर निर्माण झाल्याच्या आख्यायिका किंवा कथा नाहीत. आणखी त्याचं एकूणच वैवाहिक आयुष्य बऱ्यापैकी सुखाचं समाधानाचं झालेलं असावं असा निष्कर्ष काढायला आपणाला काही हरकत नाही असं वाटतं. मग जे बहुधा लोकांना शक्य होत नाही, कुणालाच शक्य होत नाही, सर्वसाधारणपणे 1 पत्नी किंवा 2 पत्नी असताना सुद्धा जे आयुष्य जे कौटुंबिक वैवाहिक आयुष्य फारसं सुखासमाधानाचं होत नाही ते अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं एवढ्या विशाल कुटुंबासह जे आयुष्य आहे, वैवाहिक आयुष्य, प्रापंचिक आयुष्य आहे, ते सुखाचं कसं बरं झालं असेल, सुखासमाधानाचं कसं झालं असेल आणि त्याशिवाय त्याचे प्रेम संबंध हे सगळं असूनही श्रीकृष्ण सुखासमाधानाचं आयुष्य कसं काय जगला असेल. त्याचं कारण कदाचित असं असेल की श्रीकृष्ण आणि त्याचं वैवाहिक आयुष्य हे प्लेटॉनिक पातळीवरचं म्हणजे भावनिक पातळीवरचं उदात्त भावनिक पातळीवरचं होतं. केवळ काम भावनेनं प्रेरित झालेलं केवळ शारीरिक इच्छांच्या तृप्तीसाठी हे विवाहही यातील कुठलाच विवाह झालेला नाही किंवा त्याचे इतर प्रेम संबंधी अशा प्रकारचे काम भावनेनं प्रेरित झालेले नाही. आणि त्याशिवाय केवळ निकट सहवास केवळ निकटता ही सुद्धा त्यांना पुरेशी होते. त्यांना प्रत्यक्ष शरीर संबंधांची गरज वाटत नाही. अशा त्याच्या पत्नीही आहेत आणखीन तो स्वतः सुद्धा आहे. राधाकृष्ण या प्रेमामध्ये वैवाहिक संबंध तर निर्माण झाले नाहीतच पण शारीरिक संबंधांचाही इथं संबंध आले असतील असं म्हणता येणार नाही. आणि इतर गोपींच्या बाबतीतही तसंच म्हणता येईल की ह्या फक्त लीला आहेत, ह्या भावनिक पातळीवरच्या लीला आहेत आणि ह्या उच्च पातळीवरचं हे प्रेम आहे. हे यामध्ये शरीर संबंधांचा समावेश नाही. आणि असं उच्च पातळीवरचं त्याचं प्रेम होतं आणि त्याचे विवाह संबंधही त्याला अर्थात 80 अपत्य 80 पुत्रांचा तो पिता होता असंही सांगितलं जातं. त्यामुळं त्याला शारीरिक संबंध येणं वगैरे या गोष्टी झालेल्या आहेत ज्या सर्वसामान्यपणे अपेक्षित असतात. पण केवळ तेवढीच भावना नाही. आणि शिवाय
16,100 ज्या कन्यांशी त्याचा विवाह झाला, यामध्ये तर आपल्या नावाचा एक दरारा आणि प्रतिष्ठा या कन्यांच्या, या बहिष्कृत कन्यांच्या पाठीमागे उभं करणं, हा उद्देश श्रीकृष्णाचा होता. यामध्येही शरीर संबंधांना फारसा वाव नाही. आणि शिवाय श्रीकृष्णानं त्याच्या कुठल्याही राणीच्या व्यक्तिगत अवकाशामध्ये म्हणजे स्पेसमध्ये प्रवेश केलेला दिसत नाही. त्यांना त्यानं स्वतंत्रपणे पूर्णपणे फुलण्याची मुक्तता दिलेली आहे. आणि त्याच्या राण्या सुद्धा म्हणजे रुक्मिणी, सत्यभामा या राण्यांनी सुद्धा श्रीकृष्णाच्या व्यक्तिगत अवकाशामध्ये स्पेसमध्ये प्रवेश केलेला नाही. त्याला स्वतंत्रपणे कर्तृत्व त्याचं फुलायला वाव दिलेला आहे. आणि असं एकमेकांना स्वतंत्रपणे वाढू देण्यासाठी अवकाश दिलेला असल्यामुळं त्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये कधी तणाव निर्माण झाल्याचं दिसत नाही. हे विवाह मुळातच बंधन निर्माण करणारे नाही. बंधन निर्माण झालं, जिथं बंधन पडतं तिथं वितुष्ट येतं, समस्या निर्माण होतात. पण श्रीकृष्णाच्या कुठल्याही वैवाहिक संबंधामध्ये आणखी प्रेम संबंधामध्ये बंधन नाही, तर मुक्त होण्याचीच ती एक प्रक्रिया आहे. आणि त्यामुळं त्याचं वैवाहिक आणि प्रेम संबंधातील आयुष्य सुद्धा निश्चितपणे सुखासमाधानाचं झालं असेल असं म्हणता येईल. आणि आपण त्याच्या राधाकृष्ण असा जप करतो. रुक्मिणी कृष्ण किंवा सत्यभामा कृष्ण असा जप कधीच केला जात नाही. राधाकृष्ण असा जप केला जातो. यावरूनच केवळ वैवाहिक बंधन, कुठलं तरी बंधन हेच एकमेकांच्या जोडीनं नाव घेण्यासाठी पुरेसं आहे याची असं म्हणता येणार नाही. हेच भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपणाला दाखवून जातं. आणि अशा उदात्त पातळीवरील हे प्रेम आणखी हे विवाह असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य, वैवाहिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य हे सुखासमाधानाचं झालं असेल असं म्हणायला मुळीच हरकत नाही. धन्यवाद.